आज शांतता रॅली आहे तुमची आणि त्यापूर्वीच तुम्ही आज धनगर जे आरक्षणासाठी उपोषण जे सुरू आहे तिथे नाही, आज नाही माझा हा विषय. मी पहिल्यापासून मी जे खरं आहे ते बोलतो. मला राजकारण नाही करायचं. धनगर बांधवांचे कोणते नेते काय म्हणतायत, कोण काय म्हणतंय, मी कधीच त्यांना विरोधक मानलेलं नाही, मानणार सुद्धा नाही आणि बोलणार सुद्धा नाही. मी टीका पण नाही करणार. एखाद्या गोरगरिबाला न्याय देण्यासाठी आमचे बंधू इथं बसले. गोरगरीब धनगराला, गोरगरीब वडर समाजाला न्याय मिळावा म्हणून त्यांचा लढा आहे. मी काल लातूरला सुद्धा गेलो होतो तिथं. तर माझा हट्ट पहिल्यापासूनचाच आहे की गोरगरिबांना मिळाला पाहिजे. श्रीमंत सोडून द्या हो. ओबीसीचे 10 नेते सुधारतील, मराठ्यांचे 10 सुधारतील, आमचं गरिबांचं काय? आमची लागली ना काडी सगळ्यांची. करोडो मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकरं उपाशी मरायला लागलेत. गोरगरिबांचे करोडो धनगरांचे लेकरं उपाशी मरायला लागलेत. लाखानं लोक वडर बांधवांचे, राजपूत बांधवांचे उपाशी मरायला लागले. आम्हाला नेते नाही बघायचे, आम्हाला आमचा समाज बघायचा ही आमच्या डोक्यात आहे. आणि माझ्या डोक्यात तर 100% ते माझं ST आरक्षणाला पहिल्यापासून पाठिंबा आहे. आम्ही ताकदीनं वेळ पडली धनगर बांधवांनी जर आम्हाला आव्हान केलं तर कोटीना मराठे धनगर बांधवाचे रस्त्यावर दिसतील ही माझा शब्द आहे. मात्र पाटील, वडीगोद्रीमध्ये एक उपोषण चालू होतं लक्ष्मण हाके यांचं. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे. दुसरीकडे ज्याला तुम्ही भेट द्यायला येतात त्यांनी ST मधून मागणी करतात. कसं बघता ह्या दोन्ही उपोषणाकडे तुम्ही? मी सांगितलं ना, मी उपोषण ह्या उपोषणाला किंमतच देतो. कोणचं पण असो, त्यांचं असो, आमचं असो, यांचं असो, उपोषण हे जीवावर बेतणारी गोष्ट आहे. ते का उडीत बसले हे मी कधी म्हणणार नाही, कारण आम्ही त्यांना विरोधक मानलं नाही. त्यांना छगन भुजबळनं बसवलं. आज निर्मळ भैया इथं बसलेत ना. आमचं कर्तव्य, मी एक उपोषण करताय, माझं कर्तव्य, त्याच्या वेदना काय असतात त्या उपोषणाच्या आम्हाला माहिती आहेत. मला आणखीन चालता येत नाही. मी फक्त एवढंच सांगू शकतो की धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं कधीच वैर नाही आणि ते कधी होऊ पण नाही, एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्यांना त्यांची जर मागणी ST आरक्षणातून येत का त्यांना मिळू नाही, एवढंच माझं म्हणणं आहे ना. त्याच्यासाठी मराठा समाज ताकदीनं उभा राहा. पाटलांचा आज होम पिच आहे बीड जिल्हा. म्हणजे एरवी जर बघितलं, गेल्या वेळेस जर बघितलं, निर्णायक सभा या बीडमध्ये झाली होती. मात्र आता पहिली सभा जी आहे ती एक वेगळी सभा, वेगळी रॅली, शांतता रॅली होती. अख्खा बीड जिल्हा तुमच्या दिमतीला उभा आहे स्वागतासाठी. कसं बघता या सगळीकडे? शेवटी आमचा आक्रोश आहे ना. तुम्ही ज्यावेळेस कमजोर समजायला लागता, ज्यावेळेस तुम्ही अन्याय करायला लागता, त्यावेळेस माझा गोरगरीब मराठा एकत्र येणारच. ज्यावेळेस जातीवाद व्हायला लागला, ज्यावेळेस जातीय दंगली भडकवण्याचं काम छगन भुजबळ करायला लागला, त्यावेळेस गोरगरीब एकत्र येणारच ना, शांतता राहावा म्हणून ते काम मी करतो. शांतता राहावी. तुमच्या सभेला जी रॅली आहे, रॅलीला परवानगी मिळाली होती. मात्र सभेला अद्याप तशी परवानगी देण्यात आलेली नाही असं पोलीस म्हणतात. कसं पाहता याकडे? काही राजकारण म्हणून तुम्ही पाहताय? बघू, बोलू आपण. चला, धन्यवाद. नको प्लीज, लोक लाखाना थांबले, ते वेळ वाट बघतेत, परेशान झालेत. प्लीज सगळं सांगणार आहे ना, असं काय करता सगळं. कॅमेरा पर्सन अनिकेतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.